गलद्दानगण्डं नीलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रेय। सर्वांना सप्रेम अभिवादन। श्री गणपती अथर्वशीर्ष आणि त्याचं हे 5वं सत्र आत्ताच मगाशी जाहीर केल्याप्रमाणे त्याचा आपला अभ्यास सुरू आहे, चिंतन सुरू आहे.
आणि या श्री गणपती अथर्व शीर्षाच्या चिंतनाचा भाग म्हणून आपण सुरुवातीला जे 2 शांती मंत्र म्हणण्यात येतात, त्याचा गेल्या एक 2-3 सत्रामध्ये आपण विचार केला. मागील आठवड्यामध्ये आपण विशेषतः जो दुसरा श्लोक, ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः वगैरे त्याचा आपण सविस्तर अर्थ बघितला. आता हा जो दुसरा शांती मंत्र आहे त्याच्यामध्ये संरक्षणाची, त्याचप्रमाणे ऐहिक वैभवाची म्हणूया, सामर्थ्याची, बुद्धिसंपन्नतेची इत्यादी अपेक्षा, प्रार्थना व्यक्त केली आहे असं आपण मागच्या वेळेला शिकलो, बघितलं. निर्भयतेने आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपला परमार्थ इत्यादी गोष्टींचं पालन करता यावं म्हणून एक आवश्यक अशी एक बाह्य अनुकूलता ती लाभावी आणि त्याच्यासाठी म्हणून विविध देवतांची प्रार्थना या दुसऱ्या शांती मंत्रामध्ये केलेली आहे असं आपण मागच्याला बघितलं. परंतु महत्त्वाचा विचार आपण हा केला, की ही केवळ प्रार्थना किंवा कृपेची अपेक्षा न राहता त्याला स्वप्रयत्नाचं बळ मिळावं, हा मुख्य विचार आपण केला, प्रामुख्याने केला. एक उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या सर्वांना एक श्लोक आपण लहानपणी शिकलो असू, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते तव दर्शनात वगैरे. आता प्रार्थना काय आहे? सकाळी उठल्यानंतर, सकाळी यात प्रत्येकाची सकाळ हा विषय वेगळा आहे. पण सकाळी उठल्यानंतर असं म्हणूया आपण, ती म्हणण्याची एक छान प्रार्थना आहे. असा छान आपलं 2 हात पुढे करून, कराग्रे वसते लक्ष्मी अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कर अग्र. पण हे वचन जर आपण नीट लक्षात घेतलं, तर त्याचा वाच्यार्थ माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. त्याचा लक्षार्थ काय होतो, तर या हाताच्या बोटांनी जे श्रम मी करतो त्यांनी लक्ष्मी प्रसन्न होते. मग ते शेतकऱ्यापासून ताच्या आय-टी इंजिनिअरपर्यंत जो कीबोर्डवरती श्रम करतो बोटांनी, लक्ष्मी प्रसन्न होते की नाही? आणि त्या बोटांच्या तळाशी म्हणजे करमध्ये असलेली जी बुद्धीची देवता सरस्वती, ही त्या श्रमांना योग्य दिशा देते. कारण दिशाहीन श्रमांना अर्थ नसतो. ते म्हणतात ना इंग्लिशमध्ये, डोंट वर्क हार्ड, वर्क स्मार्ट, अशी एक म्हण आहे. त्यामुळे श्रमांना ती योग्य दिशा देते. थोडक्यात कष्ट आपले आणि कृपा देवतेची, प्रार्थना तर करायचीच आहे, कृपेची अपेक्षा करायची आहे, पण नुसतं तेवढ्याने भागत नाही हा विषय आपला सुरू. इट इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट. त्यामुळे कष्ट आपल्या आणि कृपा देवतेची अशी जर आपण वाटणी केली, तर त्याचा अजून एक फायदा होतो. ते म्हणजे आपल्या कर्माचा आपल्याला अहंकार होत नाही. आणि पुन्हा नेहमीचा जो आपला आग्रह राहिलेला आहे, हे सर्व तरी कशासाठी? तर करमूले तू गोविंद. त्या करमूलामध्ये असलेल्या अधिष्ठान रूप जो गोविंद आहे, गान विंदती गोविंद, अशी व्युत्पत्ती आहे त्या शब्दाची छान.
तो जो गोविंद आहे अधिष्ठान रूपाने असलेला, तो मी आहे, सहा अहम, सोहम, असा एक रूपत्वानी शाश्वत हिताचा अनुभव येऊन आपलं मानवी जीवन धन्य व्हावं, ह्याच्यासाठी ती केलेली प्रार्थना. एक उदाहरण म्हणून आपण घेतलं, मुद्दा काय सुरू आहे आपला, की केवळ प्रार्थना करणं, कृपेची अपेक्षा करणं यांनी भागत नाही. आणि हेच करण्यावरती प्रचंड भर आपल्या देशामध्ये गेले कित्येक वर्ष दिल्या गेल्यामुळे आज जी काही परिस्थिती आपल्याला दिसते आहे, ती त्याच्यामुळे आहे. पण प्रयत्नवादाचा पुरस्कार करणारे संत समर्थ रामदास स्वामी म्हणूनच आपल्याला, म्हणजे सर्व समाजाला जागं करण्यासाठी स्मरण करून देतात. काय? शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना, समर्थ म्हणतात. काय समर्थांनी बोलावं? शक्ती नसता विटंबना हे आपल्या देशाला आणि आपल्या भारतीय लोकांसारखं तर दुसरं कोणीच समजून घेऊ शकणार नाही. पण हजारो वर्ष आपल्या धर्माची, आपल्या देशाची, आपल्या समाजाची जी विटंबना झालेली आहे, ती का झाली आहे? समर्थ तेच सांगताय, शक्ती नसता विटंबना. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, की शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे. शक्ती मुक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत धावती. त्यामुळे शक्तीचं बळ आणि युक्तीचं म्हणजे बुद्धीचं वैभव आवश्यकच आहे. आणि हे आपल्याला आज जगातल्या सुपर पॉवर्स सिद्ध करतायत का नाही? सुपर पॉवर हा शब्द आलाच कुठून? तिथूनच आला. काय? जिथे शक्तीचं बळ आहे ज्या देशाकडे, आणि त्याच्याकडे वैभव आहे. मग ते बुद्धीचं असो, संपत्तीचं असो. हे देश सिद्ध करतातच आहेत ज्यांना सुपर पॉवर म्हटल्या जात आहे. आणि होतं काय? दुर्दैवाने म्हणा, पण जो जेता असतो त्याचा, त्याच्या धर्माला, त्याच्या संस्कृतीला आपोआपच श्रेष्ठत्व आहे. 150 वर्ष राज्य ज्यांनी आपल्यावरती केलं ते जेते होते तेव्हा. आपण पराभूत होतो. आणि त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती आणि आज इतर काही देश असतील, याचं भारतीय समाजामध्ये सध्या सुरू असलेलं पाश्चात्यांच्या संस्कृतीचं जे अंधानुकरण आहे, हे त्याचं एक द्योतक आहे. कारण 150 वर्षामध्ये आपला डी-एन-एच बदलला. त्यांनी डी-एन-एच बदलला आपला. कारण आपलं ते सगळं वाईट, त्यांचं ते सर्व चांगलं. आठवत असेल तर आपण महाभाग्यवान विवेकानंद ही मालिका घेतली होती बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या व्यासपीठावरती. त्याच्यामध्ये नरेंद्रनाथ दत्त सुरुवातीला का प्रभावित झाले होते? त्या संदर्भात परमपूज्य काकांचं एक सुंदर वाक्य होतं, की त्यांच्या नीटस बहिरंगाने आपल्या अत्यंत सुंदर अंतरंगाला लोळवलं होतं. कारण आमचं अंतरंग आम्ही हरवून बसलो होतो धर्माचं परमार्थच. आणि त्यांचा बहिरंग अत्यंत नीटस होता. ते चर्च, त्यांचे ते कपडे, त्यांचं ते सगळं शिस्तबद्धता. थोडक्यात ते जेते आहेत. त्यामुळे त्यांचा धर्म, त्यांच्या संस्कृतीला आपोआपच श्रेष्ठत्व येतं. आणि मग त्याचं अंधानुकरण जे आपण आज भारतीय समाजामध्ये अगदी सगळं दिसतंय उघड आपल्याला. काही सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून समर्थ तुळजाभवानीला म्हणतात, की आजपर्यंत तुझ्या सामर्थ्याच्या पुष्कळ कथा ऐकल्या. हां, जर भक्त असेल तर देवाशी भांडू पण शकतो. अधिकार असतो त्याला भांडण्याचा. आम्हाला भीती वाटते. भांडलं-बिंडलं उगीच काहीतरी काय कोप-बीप झाला तर काय करता? कारण आम्ही भक्त-बिक्त तर मुळात नसतोच. कारण भक्ताची व्याख्या समर्थानेच केली आहे पुन्हा. अभक्त नव्हे तो भक्त. आम्ही उपासक तरी असतो काही शंका आहे. भक्त तर खूप दूरची गोष्ट राहिली. पण समर्थ तुळजाभवानीला म्हणतात, की तुझ्या सामर्थ्याच्या पुष्कळ कथा ऐकल्या. आता त्याचा प्रत्यय देण्याची वेळ आलेली आहे. पण समर्थ श्रद्धावंत होते. त्यांची श्रद्धा होती.
तुळजाभवानीवरती. आणि ती श्रद्धा, माझी जी श्रद्धा तुझ्या ठिकाणी आहे, मी ठेवलेली ती अनाठायी नसल्याचं दाखव, असं ते तिला आवाहन करतात. स्वतःसाठी काही मागतात आहेत का? नाही, समाजासाठी. आणि नुसतं हे नाही, आपला मूळ विषय जो सुरू आहे, केवळ तिचं दर्शन, तिची पूजा, प्रार्थना, आशीर्वाद ह्यावर ते विसंबून राहत नाही. हे आपण मागच्या वेळेला बोललो, समर्थांनी केवढं प्रचंड कार्य केलंय. आणि हाच दूरदृष्टिकोन बाळगून उराशी लोकमान्य टिळकांनी सुद्धा आपल्या प्रस्तुत विषयाची जी देवता गणपती, त्याच्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. आपल्या सर्वांना इतिहास चांगला माहिती आहे. काय उद्देश होता त्यांचा? हिंदूंना संघटित करणं, जागृत करणं, परकीय सत्तेच्या विरुद्ध बंड पुकारण्याची प्रेरणा त्यांना मिळावी, इत्यादी. म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आता अर्थात त्याला आज एक विकृत स्वरूप आलेलं आहे. ते पाहता मूळ उद्देश ठरवल्याचं दिसतं. पण तरी सुद्धा आपण हिंदू म्हणून एक तारतम्याने हा विचार करायला पाहिजे, की त्याला सरसकट नावं न ठेवता, म्हणजे हे सगळं बंद करून टाका. याच्यात काही अर्थ नाहीये. असं जे आपण एक पटकन एका निष्कर्षाप्रत येतो, हे मात्र चुकीचं आहे. कारण या निमित्ताने का होईना विचार करा, हिंदू लोक आज एकत्र येतात आहेत समाजात. गणपती म्हणले की आपापले भेदभाव बाजूला ठेवतायत, एकत्र येतायत. ठीक आहे, त्याला विकृत स्वरूप आलंय, काही नको त्या गोष्टी त्याच्यात शिरल्या आहेत. शक्य असेल आपल्याला, तर आपण सक्रिय सहभाग घ्यावा, त्याच्यात बदल घडवून आणावा. असे बदल घडवून आणण्याचे आमचे प्रयत्न तर सुरूच आहेत. अनेक वर्षांपूर्वी गणेशोत्सवाचाच कार्यक्रम होता, म्हणून मला आत्ता ते आठवलं. महाराष्ट्र मंडळाला, अरे कीर्तन ठेवूया, असा प्रस्ताव मी मांडला होता. विविध कारणांनी त्याला विरोध झाला. पण शेवटी आमच्या प्रयत्नांना यश आलं. आणि गणेशोत्सवात जर कीर्तन नाही ठेवायचं, तर कधी ठेवायचं? हा जो प्रश्न आमच्या मनात होता, तो त्यांना पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. थोडक्यात काय, बदल घडवून आणला. नुसते नावं ठेवून चालत नाही. एक तर आपण सक्रिय सहभाग घ्यावा, त्या मंडळामध्ये सहभागी व्हावं. भारतातल्या सुद्धा गणेशोत्सव मंडळ असतात. आणि बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. पण हा जो या निमित्ताने हिंदूंच्या सामाजिक अभिसरणाचा हा उपक्रम आहे, त्याला शक्यतो शुद्ध स्वरूप कसं येईल आणि त्या स्वरूपात तो वर्धिष्णू कसा होईल, याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि इथे गणपती किंवा गणेशोत्सव हा मी आपला विषय सुरू आहे म्हणून उदाहरण घेतलं. ते दुर्गादेवीचा उत्सव असू शकतो. तो कुठलाही सार्वजनिक उत्सव असू शकतो. आणि काय आहे, जे बुद्धिवंत असतात ना, त्यांना चटकन त्यातले दोष लक्षात येतात आणि नावं ठेवण्याची एक प्रवृत्ती असते आणि सगळं बंद करून टाका, हा मूर्खपणा सुरू आहे, याला गणेशोत्सव म्हणतात का? ह्याच्यासाठी टिळकांनी सुरू केलं का? इत्यादी जेव्हा मुद्दे मांडण्यात येतात, तेव्हा हे लक्षात येत नाही त्यांच्या वैचारिक प्रगल्भता कमी पडल्यामुळे, की याला नावं ठेवून आणि हे बंद करून आपण एक जी काही सिस्टीम आहे, तीच मोडून टाकतो आहोत. आणि त्याला पर्यायी व्यवस्था तयार न करता, हे त्यातलं फार मोठं प्रमाद आपल्याकडून घडू शकतो. त्यामुळे जी व्यवस्था आहे, एक तर त्याला पर्यायी व्यवस्था द्या. अन्यथा जी आहे त्याच्यात दुरुस्त्या कशा करता येतील, त्याची शुद्धता कशी आपल्याला सांभाळता येईल, याचा विचार करा. एक फार मोठं तारतम्य आपल्याला अशा विषयांच्या संदर्भामध्ये आपण एक बुद्धिजीवी म्हणून जे पटकन निष्कर्षापर्यंत जातो, हे सगळं बंद करायला हवं. तेव्हा लक्षात ठेवायचं, की या काही 3-4 गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये सर्व भेदभाव विसरून हिंदू समाज आज एकत्र येतोय, की ज्याची अत्यंत गरज आपल्या सर्वांना, आपल्या देशाला, राष्ट्राला आहे. आता
हा जो विषय आपण बघतो आहोत, 2 शांती मंत्र झाले, नुसती प्रार्थना, कृपेची अपेक्षा करून होत नाही, हे सगळं आपण विषय बघितला. आता या अथर्वशीर्षामध्ये अजून एक प्रार्थना आपल्या पुढे येते. आपल्या मुख्य चिंतनाचा विषय आहे, तो म्हणजे ओम शांती, शांती, शांती. अशी त्रिवार शांतीची मागणी येते की नाही? शांती मंत्र म्हटल्यानंतर आपण म्हणतो सगळेजण. सुरुवातीला म्हणतो, शेवटी म्हणतो. अशी त्रिवार शांती. बरं, अथर्वशीर्षाच्याच वेळेला आपण म्हणतो असं नव्हे. ही त्रिवार शांतीची मागणी अनेक स्तोत्रांच्या मध्ये, अनेक ठिकाणी सुद्धा येते. आपण म्हणतो, अनेक ठिकाणी म्हणण्याची पद्धत आहे. आणि ती अनेक ठिकाणी म्हणण्याची पद्धत असल्यामुळे पण, आणि इथेही तो विषय असल्यामुळे पण, आपण आज ते समजून घेणार आहोत, की नक्की मी काय म्हणतो? आपला नेहमीच आग्रह राहिलेला आहे. तर इतक्या पटकन आपण ते म्हणतो, कारण पुढच्या त्या प्रसादाची आपल्याला वाट असते. तो शिऱ्याचा खमंग वास. रामकृष्ण हरी. जास्त वर्णन करत नाही. वर्णन केलं तोंडाला पाणी सुटतं. मुद्दा हा, की हे कधी एकदा तर संपतं आणि मी पुढच्या कार्यक्रमाला लागतो, अशी घाई सगळ्यांना झालेली असते. त्यामुळे पुन्हा आपण काय म्हणतो आहे, काय जबाबदारी माझ्यावर येऊन पडते हे म्हणताना, ते ज्यांनी तो मंत्र लिहिला त्यांनी बघावं. ही जी आपली नेहमीची भूमिका आहे ती योग्य नाही. हे समजून घेण्यासाठी म्हणून आपण त्याचा विचार करणार आहोत, की ओम शांती, 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 अशी त्रिवार शांती. बरं, 3 वेळा म्हटलेलं आहे, एकदा नाही. त्याचा अर्थ आहे, की आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक तापांची शांती असावी, याकरता ही प्रार्थना. आणि म्हणून ते 3 वेळा म्हटलेलं आहे. कारण 3 प्रकारचे ताप. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. तर आत्ताच आपण विचार केल्याप्रमाणे ही नुसती प्रार्थना आहे? नुसती ही आशीर्वादाची अपेक्षा आहे, की माझ्या 3 तापांची शांती व्हावी? का केवळ सदिच्छा आहे? का एक गणपतीचा उपासक, साधक म्हणून ही माझी जबाबदारी आहे? की हे सर्वच आहे? कारण केवळ अपेक्षा म्हणा, मागणी म्हणा, सदिच्छा म्हणा, या स्तरावर आपण जर शांतीचा अर्थ स्वीकारला, तर तो खूप वरवरचा किंवा खूप असा गुळमुळीत असा आहे. का? असं का म्हटलं? कारण या मंत्राच्या नुसत्या उच्चारणाने शांती मिळत नाही. हाच तर विषय सुरू आहे आपला. आता आम्ही किती वेळा म्हटलं असेल हो, ओम शांती, शांती, शांती. बरं, म्हणणारे इतक्या ठसक्यात म्हणतात. परमपूज्य काका म्हणतात, इतक्या ठसक्या, ओम शांती, शांती, असं एकदम ठसका असतो त्याच्यावर. काका म्हणतात, ऐकल्यानंतर असं वाटतं, की ह्याला शांती मिळालेलीच आहे. आणि शांती सोडून सर्व काही त्याच्या आयुष्यात असतं. आपल्या लक्षात येत नाही, जाऊ द्या, विषय वेगळे आहे, पण खूप बारीक पैलू असतात बरं. हे ठसक्यात म्हणणं सुद्धा कशासाठी असतं माहिती आहे? मी कसा इतरांपेक्षा वेगळा आहे. कारण ऐकायला तिथे आरतीसाठी जमलेले असतात ना 25-30 लोकं. त्या सगळ्यांमध्ये माझा आवाज उठून दिसला पाहिजे. यांचे उच्चार उच्चार करावे तर यांनीच संस्कृतचे. म्हणजे काय? हे मी सांगण्याचा उद्देश आहे, की हे वागणं सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे प्रवृत्ती अहंकारातून, म्हणजेच रजोगुणातून आलेली आहे. काय शांती मिळणार आहे? साध्या भाषेत डोंबल्याची. कसं चुकत जातं पहा आपलं. मुद्दा सुरू आहे. किती वेळा, म्हणजे कित्येक वर्ष झाली आपण म्हणतो, ओम शांती, शांती, शांती. आहे का मिळाली? आहे का कोणाचा हात वर करण्याची हिंमत, की हो, माझ्या जीवनात शांतीच्या व्यतिरिक्त काहीही नाही. आणि शांती म्हणजे आनंद बरं. त्याच्यातनं लक्षात येतं, की हे नुसतं उच्चारण करून किंवा प्रार्थना करून, कृपेची अपेक्षा करून हे मिळणं नाहीये, तर ती प्रयत्नपूर्वक, श्रद्धापूर्वक आणि जाणीवपूर्वक कमवण्याची गोष्ट आहे. आणि त्याकरता म्हणून मुळात या 3ही स्तरांवर अशांती निर्माणच का होते?
कारण ती निर्माण का होते हे कळलं तर त्याचं निवारण कसं करायचं हे कळू शकतं. आणि हेच आपण आज समजून घेणार आहोत. कारण आपल्यासमोर तो मंत्रच आहे. ओम शांती, शांती, शांती. नेहमीच्या आपल्या पद्धतीमुळे शांतपणे अगदी सावकाश छान आपण समजून घेऊया, की मी इतके वर्ष झाले काय म्हणते आहे किंवा म्हणतो आहे, की याच्यानंतर मी जेव्हा हे म्हणीन तेव्हा हे सगळ्याचं मला स्मरण झालं पाहिजे. आणि ते स्मरण झाल्याचा फायदा हा आहे, की माझी जबाबदारी माझ्या लक्षात येणार आहे. आणि त्या जबाबदारीने मग मी वागणार आहे. ते म्हटल्यानंतरचं माझं जे वर्तन असणार आहे, ते त्या जबाबदारीसह असणार. मनुष्याला जी नाना प्रकारची दुःख होतात, म्हणजेच आपल्या सर्वांना, त्याला परमार्थामध्ये ताप असं म्हणतात. अगदी मुळापासून सुरुवात करूया. त्रिविध तापांची शांती हा विषय आपण बघतो आहोत. ताप म्हणजे काय? म्हणजे नाना प्रकारची दुःख आपण सर्वजण आत्तापर्यंत भोगत आलो आहोत आणि नीट परमार्थ, तत्वज्ञान तसं समजून घेतलं नाही आणि तसं मी वागलो नाही, तर अजून भोगायची आहेत. दोन्ही बाजूने बोलूया, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर त्याला परमार्थामध्ये ताप असं म्हणतात. व्यवहारात आपण कधी-कधी म्हणतो, "काय ताप आहे हो डोक्याला?" काय त्रास आहे साध्या भाषेत. आता ह्या तापांचं एक वर्गीकरण केलं आहे, ज्याला मगाशी आपण बोललो, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक ताप असं म्हणतो. त्याचं वर्गीकरण. आता आध्यात्मिक ताप हा शब्द आहे आपल्यासमोर. त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम अध्यात्म या शब्दाचीच व्युत्पत्ती समजून घेऊया. म्हणून म्हणलं आपल्याला अगदी मुळापासून सगळं समजून घ्यायचं. आध्यात्मिक ताप व्याख्या सांगून पुढे जाता येईल. पण मुळात या निमित्ताने इतर ठिकाणी झालेली आहे चर्चा या विषयावर. पण त्या गणपती अथर्वशीर्ष या विषयाच्या निमित्ताने अध्यात्म शब्द समजून घेऊया. त्याची व्युत्पत्ती काय आहे? आता आपल्या सर्वांना ऐकून म्हणा, म्हणजे प्रवचन ऐकून, काही ग्रंथ वाचून, प्रवचनांचं श्रवण करून म्हणूया, हे आपल्याला माहिती आहे, की आपल्या शरीरामध्ये आत्मा नावाचं एक चेतन तत्व आहे. सर्वांना माहिती. ज्ञानेश्वर माऊली या संदर्भात म्हणते, की "या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत." ते तत्वज्ञ संत स्वीकारे पुढचं चरण. पण मूळ आहे, "या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत." असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. म्हणजे या शरीररूपी जी आपली उपाधी आहे, त्याच्यामागे जणू काही गुप्त रूपाने म्हणजे हा दडलेला हा आत्मा जो आहे, त्याला ब्रह्म म्हणतात, ज्याला या शरीराच्या संदर्भामध्ये ब्रह्मालाच आत्मा म्हणतात, आपल्याला माहिती आहे. तो काय करतो? तो जणू काही या उपाधीला म्हणजे या शरीराला जणू तो पुढे करतो. म्हणजे काय करतो? अधि. अधि शब्दाचा अर्थ आहे, तो या शरीराला, या देहाला जणू काही पुढे करून तो प्रकट होतो, म्हणून या देहालाच अध्यात्म समजतो. आपण काय म्हटलं? आपण अध्यात्म शब्द समजून घेतो. तो जो ते जे चैतन्य तत्व आहे, आपण जे बोललो, गुप्त रूपाने या देहामध्ये आहे, त्याला गुप्त का म्हणतात वगैरे विषय वेगळा आहे. आज मला त्याचा अनुभव नाही, म्हणून माझ्या दृष्टीने ते गुप्त आहे. पण तो या उपाधीला, या शरीराला जणू काही तो पुढे करतो, म्हणजे अधिक करतो आणि प्रकट होतो. जसं आता मी बसलोय, या खोलीमध्ये दिवे लावले, पंखा लावला समजा. आता दिवे, पंखा इत्यादी उपाधींना पुढे करून गुप्त रूपाने असलेली वीज जशी प्रकट होते, दृष्टांत आहे. आता आपल्याला अजून छान कळेल. वीज दिसते का डोळ्याला? नाही. पण पंखा सुरू झाला, दिवा लागला. आपण काय म्हणतो, हां, म्हणजे वीज आहे हे कळतं ना जसं आपल्याला. अनुमानाने आपण समजून घेतो. कारण वीज असल्याशिवाय हे कार्यरतच होणार नाही. अगदी तसं हा या देहाला पुढे करतो, तो आत्मा. आधी करतो. म्हणून या देहालाच अध्यात्म म्हणतात आणि म्हणूनच या देहात
जणू काही गुप्त रूपाने असलेलं हे जे चेतन तत्व, पुन्हा ज्याला आत्मा किंवा ब्रह्म म्हणतात, त्याचा अनुभव घेण्याचं जे शास्त्र, त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. पहा कशी व्युत्पत्ती आहे एकेका शब्दाची. अध्यात्मशास्त्र त्याला का म्हटलं? कारण या देहालाच अध्यात्म म्हणतात आणि या देहाच्या मागे जे चेतन तत्व आहे, त्याचा अनुभव घेण्याचं शास्त्र. म्हणून त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. आता या देहाला किंवा या शरीराला अध्यात्म असं म्हणत असल्याने त्याला होणारी जी दुःख आहेत, त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. आता छान कळलं आपल्याला आध्यात्मिक ताप म्हणजे काय आणि त्याला तसं का म्हटलं. देहाचं नाव अध्यात्म, त्याला होणारे ताप म्हणून आध्यात्मिक ताप. देहेंद्रिय प्राणेन सुखम दुःखम च प्राप्यते, इममाध्यात्मिकम तापम जायते दुःखम देहिनाम, असा श्लोक आहे. देहेंद्रिय प्राणेन सुखम दुःखम च प्राप्यते. सोपं आहे समजायला संस्कृत. काय? देह, इंद्रिय, प्राण, प्राणेन यांच्या माध्यमातून तृतीय विभक्ती आहे इथे. देहेंद्रिय प्राणेन म्हटलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून काय होतं? सुखम दुःखम च प्राप्यते. सुख दुःखांचा अनुभव येतो. अनुभवाचा विषय आपल्या सर्वांचा. इममाध्या इममाध्यात्मिकम तापम जायते दुःखम देहिनाम. पुढे म्हणतात की हे जे अनुभव मला येतात, त्यातले जे दुःखाचे अनुभव आहे, त्या दुःखांना आध्यात्मिक ताप असे म्हणतात. आता प्रश्न असा आहे की या आध्यात्मिक तापाचं मूळ कशात आहे? आपल्याला माहिती आहे, "मुले कुठारहा" अशी संस्कृत वचन आपल्याला माहिती असेल की मुळावर घाव घालायचा. आपल्याला जर हे दुःखरूप वृक्ष हा संपवायचा असेल, एखादं झाड तोडायचं असेल, आपण त्याची पानं तोडत बसतो का? सगळी पानं संपायची पहिले. मग मी फांद्या तोडीन, मग काही गरज नाही. मुळावर घाव घाला, वृक्ष संपणारच. म्हणजे दुःख जर मला संपायची असेल, तर त्याचं मूळ कशात आहे शोधलं पाहिजे. कारण गमतीचा विषय आता हे बोलल्यामुळे माझ्या डोक्यात विचार आला, की आयुष्यभर आपण काय करतोय? तेच तर करत बसलोय. पानं खोडत बसलोय. म्हणजे काय? आज हे दुःख आहे, त्याचं निवारण कसं होईल? उद्या ते दुःख आहे, त्याचं निवारण कसं होईल? परवा ते दुःख आहे, त्याचं निवारण कसं होईल? पानं तोडणं सुरू आहे. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळतो पण कधी-कधी, नाही असं नाही. मुळावर घाव घालायचा असेल, तर त्याचं मूळ कशात आहे, हे कळलं पाहिजे. मग याचं मूळ आहे, विचार केला तर मी म्हणजे देह या निश्चयामध्ये, म्हणजेच देहाध्यासामध्ये, ज्याला शास्त्राने देह सत्यत्व भ्रांती असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचं मूळ आहे. त्याचं कारण आहे, अनेक जन्मांपासून माझी दृढ समजूत असते. काय? मी म्हणजे देह. आणि एकदा मी म्हणजे देह हे ठरलं. ठरलं म्हणजे ठरलेलंच असतं. ठरवावं लागतच नाही, कारण ते ठरूनच जन्माला येतो आम्ही. तो वेगळा विषय आहे. आपण कारण मोहित म्हणूनच हा जीव जन्माला येतो. भगवद्गीतेतला छान सुंदर विषय आहे तो. तर मी म्हणजे देह, पण हे ठरलेलं असल्यामुळे, ती दृढ समजूत असल्यामुळे अगदी स्वाभाविक आहे, की या देहाला मग होणारे सगळे ताप माझेच. कारण देह म्हणजे मी ना. त्यामुळे देहाचे ताप माझे ताप. असे वाटून अनेक प्रकारे मी दुःख भोगतो. थोडक्यात देहाचं जे दुःख आहे, ते मी माझ्यावरती देहाध्यासाने स्वतःहून ओढवून घेतो. आता त्याची एक सुंदर प्रक्रिया परमपूज्य काकांनी मांडली आहे, ती बघायला आपल्याकडे आता वेळ नाही, पण त्याचा एक जाता-जाता उल्लेख करतो. हा जो विषय मी बोलतोय तो अजून स्पष्ट होण्यासाठी, की मी जेव्हा म्हणतो, की माझं डोकं दुखतं आहे, म्हणतो की नाही आपण साध्या भाषेत, माझं डोकं दुखतं आहे, माझा गुडघा दुखतो आहे.
माझं मन बेचैन आहे. माझ्या बुद्धीने मला दगा दिला. हे वाक्य बोलतो की नाही आपण? मग आता तसं मी अजून एक वाक्य बोलतोय. काय मी हा सदरा घातलेला आहे. म्हणजे तो माझा सदरा आहे. माझं घर आहे. माझी गाडी आहे. आता हा माझा सदरा, माझं घर, माझी गाडी, माझे नातेवाईक इत्यादी. आता ते माझं आहे, बरोबर आहे? म्हणजे मी नाही. मी म्हणजे गाडी का? नाही. मी म्हणजे घर का? नाही. मी घरापासून वेगळा आहे. मी गाडीपासून वेगळा आहे. मग हे जसं मला कळतं, तसं जेव्हा मी म्हणतो, काय? माझं डोकं दुखतं आहे. मग डोकं म्हणजे मी का? माझं मन बेचैन आहे. मग माझं मन म्हणजे मी का? किंवा आपण असं म्हणतो की नाही, तो मनुष्य त्याचं काम मन लावून करतो. ती माझी एक मैत्रीण आहे. मन लावून काम करते बिचारी. तिच्या बाबतीत बिचारी वगैरे आपण विशेषणे ठेवलेली असतात. कारण ती मन लावून काम करते म्हणून. आता मन लावून काम करते याचा अर्थ मन साधन झालं की नाही वापरून घेण्याचं, व्यवहारामध्ये काम करण्याचं. मग मन म्हणजे मी कसं असेल? परमपूज्य काका आठवण करून देतात. काय आहे, आपण काय बोलतो हेच आपल्याला कळत नसतं. आणि आपण काय बोलतो हे ज्याला कळत नाही त्यांच्यासाठी एक खास जागा राखीव आहे. गमतीचा विषय त्याला वेड्याचं इस्पितळ असं म्हणतात. पण हे असं आपलं चाललेला असतो व्यवहार हेच आपल्याला कळत नाही. माझ्या बुद्धीने मला दगा दिला. म्हणजे माझी बुद्धी माझ्याहून वेगळी आहे. बुद्धी हे माझं वापरण्याचं साधन आहे. त्या बुद्धीने काही गोष्टी लक्षात ठेवणं, स्मरणात ठेवणं, मला वेळेवर मदत करणं अपेक्षित आहे. काही का असेना, पण ते माझं साधन आहे. म्हणजे माझी बुद्धी म्हणजे मी नव्हे. माझं मन म्हणजे मी नव्हे. माझा गुडघा म्हणजे मी नव्हे. माझं डोकं म्हणजे मी नव्हे. माझे डोळे म्हणजे मी नव्हे. कान म्हणजे मी नव्हे, इत्यादी. माझे प्राण कासावीस झाले. म्हणजे माझे प्राण म्हणजे मी आहे का? थोडक्यात जे माझं असतं ते मी नसतं, हे आपल्या लक्षातच राहत नाही. इतकी त्याला काय म्हणूया, इतकं तादात्म्य आहे त्या देहाशी, की त्याला काही झालं, की मलाच झालेलं आहे. तर मी म्हणजे माझा हा देह, ही जी गैरसमजूत आहे, ही आध्यात्मिक तापाचं मूळ आहे. आपला विषय सुरू आहे. आणि म्हणून आध्यात्मिक तापाची शांती जर व्हायची असेल, तर या देहाची उपाधी दूर सारण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. उपाधी दूर सारणं म्हणजे काय? हा देहच घालवायचा आहे? अजिबात नाही. उपाधी जी दूर सारणं याचा अर्थ विचारांनी, विवेकाने हे जे देह तादात्म्य आहे, ज्याच्याबद्दल आपण आता बोललो. देह नव्हे, देह घालवायचा नाहीये, गरज पण नाहीये. देह तादात्म्य घालवायचं. कारण एक जीव म्हणून प्रारब्धाने सुखदुःखांचे भोग आपल्या वाट्याला येणारच आहे. प्रारब्धाने देहाला व्याधी होणारच आहेत. कित्येक लोक मला असे माहिती आहेत. काय? म्हणजे आदर्श त्यांचं बघितलं सगळं तर. खाणं-पिणं, व्यायाम, झोप-बीप. म्हणजे असं वाटतं सगळं हे पाहून, की बहुतेक हे 150-200 वर्ष जगणार आता. वयाच्या 40-45व्या वर्षी हृदयविकार, शुद्ध मराठीत हार्ट अटॅकनी गेलेले आहेत. अशी अनेक उदाहरणं आपल्यालाही माहिती असतात. काय स्पष्टीकरण द्याल तुम्ही त्याचं सांगा बरं? त्याचं एकमेव स्पष्टीकरण मला परमार्थशास्त्र देतं ते म्हणजे प्रारब्ध. काळजी घ्यायचीच आहे. त्याचा अर्थ देहाची हेळसांड करायची, दुर्लक्ष करायचं असं नाहीये. पण सर्व प्रकारची काळजी घेतल्यानंतर सुद्धा जे होतं त्यालाच तर प्रारब्ध असं म्हणतात. आणि एक जीव म्हणून प्रारब्धाने सुख-दुःख या व्याधी माझ्या देहाला होणार आहेत, पण त्या मला होत नाही आहेत, तर देहाला होत आहेत. असा जेव्हा देहापासून अलिप्तपणा मी जेव्हा सांभाळतो, तत्वज्ञानाच्या साहाय्याने म्हणा, माझा जो दृढनिश्चय आज आहे, की मी म्हणजे देह, ही देह सत्यत्व भ्रांती जेव्हा जाते, या तत्वज्ञानाच्या सगळ्या मदतीने आपण हा सगळा जो अभ्यास करतो आहोत,
अखंड चिंतन करतोय. कशासाठी करतोय? याच्यासाठी करतोय, हे समजून घेण्यासाठी आणि समजून घेऊन तसं आपलं वर्तन, वागणं दुरुस्त करण्यासाठी. हळू-हळू एका रात्रीत काहीच होत नसतं. पण हळू-हळू असं देहापासून एक अंतर सांभाळणं, की देह एक साधन आहे माझं. परमार्थातही साधन देहच आहे. नाहीतर कशी करणार साधना? पण देह म्हणजे मी नव्हे. अशी देह सत्यत्व भ्रांती गेल्याशिवाय आध्यात्मिक तापाची शांती अशक्य आहे. आणि तुकोबाराय आपल्याला सांगतात काय? देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जव नव्हे. देहाच्या निरसने पाविजे या ठाया, की त्याचा भावार्थ असा आहे, की देहाच्या ठिकाणी असलेला जो अहंभाव, अहंभाव म्हणजे हा देह म्हणजे मी, हा देहाच्या ठिकाणी असलेला अहंभाव, ज्याला देहाध्यास, देह सत्यत्व भ्रांती असं आपण म्हणतो. त्याचा निराश झाल्यानेच काय होतं, तर भक्ती, वैराग्य आणि ज्ञान प्राप्त होऊन ब्रह्मानंदाचा अनुभव येतो. शांती, मी मगाशीच म्हणालो, आनंद. पण भगवद्गीता सांगते आपल्याला, अशांतस्य कुतः सुखम, प्रश्न विचारते. अशांत माणसाच्या जीवनामध्ये आनंद कुठून? अशक्यच आहे. मी अशांत आहे आणि मी अत्यंत आनंदी आहे. ही 2 वाक्य आजूबाजूला ठेवा. कसं वाटतं? विरोधाभास आहे. त्यामुळे हे झालं तरच ब्रह्मानंदाचा अनुभव प्राप्त होतो आणि माझी ऐसी काया जव नव्हे, म्हणजे जोपर्यंत मी देह किंवा देह माझा अशी समजूत आहे, तोपर्यंत ही ब्राह्मी स्थिती प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज सांगतात. देहाच्या निरसने पाविजे ठाय. त्याच्या आधी भक्ती, वैराग्य आणि ज्ञानाचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं आणि ते सगळं प्राप्त व्हायचं असेल, महाराज म्हणतायत, की निरास आणि तेव्हाच काय होणार आहे? आध्यात्मिक तापाची शांती होणार. आता पुढचा जो ताप आहे, त्याचं नाव आहे अधिभौतिक ताप. जगाकडून आपल्याला जे ताप होतात, त्या जगाकडून होणाऱ्या तापांना अधिभौतिक ताप असं म्हणतात. व्याख्या: सर्वभूतेन संयोगात सुखम दुःखम च जायते. द्वितीय ताप संताप सत्यम चैवादी भौतिक, असा श्लोक आहे. सर्वभूतेन संयोगात, पंचमहाभूतांनी ही जी घडलेली बाह्य सृष्टी आहे, हे जे जग आहे म्हणूया आपण, त्याचा संबंध आला त्या जगाशी, तो आल्यानंतर आपल्याला कधी सुख होतं, कधी दुःख होतं, यांचा अनुभव येतो आपल्याला. त्यातल्या दुःखाचा अनुभव आल्यामुळे सुखम दुःखम च जायते म्हटलंय आणि द्वितीय ताप संताप सत्यम चैवादी भौतिक, म्हणजे त्यातल्या दुःखाचा अनुभव आल्यामुळे जो जीव त्रस्त होतो, मनाला वेदना होतात, यालाच अधि भौतिक ताप असं म्हणतात. उदाहरणार्थ, समजा आपण आता बाहेर फिरायला निघालो कुठे आणि एक ठेच लागली पायाला, काही कारण, ताप झाला की नाही? विंचू, साप चावणं, हात भाजणं, चटका बसणं, कुठे मार खावा लागणं शारीरिक, त्याच्यानंतर अपमान होणं, काही कारणाने आपला छळ होणं, आपल्या प्रिय व्यक्तीचं जाणं, संपत्तीचा नाश होणं, दुष्काळ, अपघात इत्यादी. साधारण आपल्याला लक्षात आलं असेल. हे सर्व अधिभौतिक तापाची उदाहरण आहेत. आणि जगाशी काय आहे त्याच्यामध्ये संबंध प्रस्थापित होतो. तसं जर आपण विचार करतो म्हटलं, तर आध्यात्मिक आणि अधिभौतिक तापांमधली सीमारेषा तशी सुस्पष्ट नाही.
एक ढोबळ मानाने त्या तापाचं कारण जे आहे ते बघून त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. कारण मी समजा आजारी पडलो. म्हटलं तर अधिभौतिक म्हटलं तर आध्यात्मिक ताप आहे. पण त्याचं कारण बाह्य जगतामध्ये असू शकतं. काय संसर्ग झाला विषाणूंचा. शुद्ध मराठीत इन्फेक्शन म्हणतो आपण त्याला. त्यामुळे एक ढोबळ मानाने केलेलं वर्गीकरण आहे. खूप काही त्याला काटेकोरपणाने त्याचा विचार करण्याची गरज नाही, कारण शेवटी ताप तो तापच आहे. वर्गीकरण हे आपल्या समजुतीसाठी, अभ्यासासाठी केलेलं असतं. आता प्रश्न आहे, अधिभौतिक तापाचं मूळ कशात आहे? आध्यात्मिक तापाचं मूळ आपण बघितलं. अधिभौतिक तापाचं मूळ जे आहे ते सभोवतालचं जग जसं दिसतं तसंच ते आहे आणि ते सत्य आहे. हा जो दृढ निश्चय आहे माझा, ह्याला जगत सत्यत्व भ्रांती असं शास्त्रांनी म्हटलेलं आहे. जसं मगाशी म्हणालो, की सर्व प्रकारे आपण नीट काळजी घेतल्यानंतर सुद्धा जे दुःखाचे भोग आपल्या वाट्याला येतात, ते प्रारब्धानुसार येतात आणि प्रारब्ध कोणालाच टाळता येत नाही, सुटलेलं नाही. अगदी संत सद्गुरूंना सुद्धा, अवतारांना सुद्धा. बरेच वेळा आपण बोलतो. अनेक संत, त्यांची चरित्र आपण वाचलेली आहेत. त्यांना झालेल्या व्याधी, त्यांच्या जीवनात आलेले दुःखाचे प्रसंग सर्व आपल्याला माहिती आहे. आणि असं असून सुद्धा मी मात्र माझं प्रारब्ध बदलण्याच्या मागे लागलेलो असतो. कशामुळे? जगत सत्यत्व भ्रम. हे जग सत्य आहे, ते दिसतं ते तसंच आहे, असा दृढ निश्चय आहे माझा. त्यामुळे प्रारब्धाचा नाश शक्य नाहीये. तर मग शक्य काय आहे? तर प्रारब्धाने मिळणाऱ्या भोगांचा बाध शक्य आहे. एक-एक शब्द महत्वाचा आहे. पुन्हा बोलतो. प्रारब्धाचा नाश अशक्य आहे. हे आपण आता बघितलं. मग सगळं करायचं कशासाठी जर प्रारब्धाचा नाश अशक्य आहे तर? तर प्रारब्धाने जे मला भोग ते प्रारब्ध माझ्यासमोर आणून ठेवतं. मग ते सुखाचाही असतो, दुःखाचाही असतो. आपण सुखाच्याला भोग म्हणत नाही. भाग वेगळा आहे. काय भोग भोगावे लागतात आहेत असं म्हणतो, तेव्हा दुःखच असतं ते. काय सुखाचे भोग भोगावे लागतात असं म्हणतो का आपण कधी? नाही. भोग भोगावे लागतात आहे म्हटलं की दुःख. पण प्रारब्ध आणि सुख आणि दुःख दोन्हीचे भोग आपल्याजवळ ते प्रारब्ध आणून ठेवतं. कारण प्रारब्ध देहाला धरून असतं. एक सुंदर शास्त्राचे सिद्धांत आहे वेदांताचे. म्हणून तर वेदांत शिकायचा त्याच्याचसाठी असतो. त्यामुळे प्रारब्धाचा नाश नाही शक्य. अपेक्षित पण नाही. मग काय आहे? तर प्रारब्धाने मिळणाऱ्या भोगाचा आणि तोही नाश नव्हे, बाध शक्य आहे. संत एकनाथ महाराज हरिपाठात जेव्हा म्हणतात, की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. म्हटलं हरिपाठात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. याचा अर्थ प्रारब्धाचा नाश नव्हे, तर प्रारब्धाच्या भोगाचा श्रीहरीच्या कृपेने नाश झाला, असा त्याचा अर्थ आहे. प्रारब्धाच्या भोगाचा बाध म्हणजे तरी नक्की काय? इथे नाश म्हटलंय, नाश म्हणजे बाध. म्हणजे तरी नक्की काय? तर या बाधाचं स्वरूप भगवद्गीता स्पष्ट करते. प्रसिद्ध श्लोक आहे. मला वाटतं मी आलो होतो शिकागोला तेव्हा हा श्लोक माझ्या बोलण्यात आलाच होता, की "तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम." 6वा अध्याय. फार सुंदर श्लोक आहे. "तम विद्यात दुःख संयोग वियोग." खरं म्हटलं तर संयोग आणि वियोग 2 विरुद्धार्थी शब्द आहेत की नाही. पण आल्या त्या श्लोकात आजूबाजूला आलेले आहेत. कारण
तीच त्याची मार्मिकता आहे. दुःख संयोग वियोगम आणि त्याला म्हणतात आहे भगवंत योग संज्ञितम. त्याचंच नाव योग आहे. त्या योगाची व्याख्या केली आहे भगवंतांनी त्या श्लोकामध्ये. आत्ताच्या चालू संदर्भात जर बोलायचं झालं, तर दुःख संयोग म्हणजे प्रारब्ध आणि त्याचा वियोग म्हणजे प्रारब्ध भोगाचा नाश. थोडक्यात आपण काय बोलतोय? हे जे अशाश्वत जग आहे, अनित्य जग आहे, त्याचं जेव्हा माझ्या मिथ्यात्व लक्षात येतं, तेव्हा काय होतं? तर प्रारब्धाने जरी तो भोग आणून दिला दुःखाचा किंवा प्रारब्ध जे भोग आपल्याला आणून देतं, ते स्वीकारलंच पाहिजे असं बंधन जीवावरती नाही. ते स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं, हे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य ईश्वराने आपल्याला दिलं. आणि हे न स्वीकारण्याची जी काय म्हणूया युक्ती आहे, ती आपण शिकतो आहोत या भगवद्गीतेच्या श्लोकाच्या माध्यमातून. की दुःख संयोग हा प्रारब्धाचा भाग आहे. ते होईल प्रारब्धाने. जेवढं व्हायचं तेवढं होईल, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, जसं व्हायचं तसं होईल. पण त्याच्यापासून मी माझा वियोग करून घेऊ शकतो, म्हणजे मी त्याच्यापासून अलिप्त राहू शकतो. कधी जर या अनित्य जगताचं मला मिथ्यात्व जर लक्षात आलं, ते कसं मिथ्या आहे. त्यामुळे होतं काय, तर या शरीरात असलेल्या मीला या मिथ्या जगताकडून जे काही आपल्या भाषेत बोलायचं झालं तर आघात होतात या शरीरावरती, या देहावरती, त्याचा आपल्याला काय होणार नाही, ताप होत नाही. जर मला या जगताचं मिथ्यात्व लक्षात आलं तर. आणि मग आपल्याला लक्षात येतं, की याच जगतामध्ये राहून, या सर्व प्रारब्धाच्या भोगांमध्ये असून सुद्धा संत सद्गुरू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू या अवस्थेत कसे काय असतात? या तापांचा परमोच्च उत्कर्ष सांगता येईल, असं आयुष्य असलेले आमचे तुकाराम महाराज आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे असं कसं काय म्हणू शकतात? आणि त्या यादीतली अर्धी दुःख माझ्या जीवनात नाही, तरी त्या आनंदाचा माझ्याकडे औषधाला सुद्धा तसं मी म्हणू शकत नाही. आनंदाचे डोळे, आनंद तरंग. हे कसं काय होतं? इतकी मोठी दरी कशी काय पडते तुकाराम महाराजांच्या जीवनात आणि माझ्या? कारण त्यांच्या बाबतीत हे सत्य आहे. त्यांनी दुःख, संयोग, वियोग करून घेतलेलं. जगत सत्यत्व भ्रांती त्यांची गेलेली आहे. देह सत्यत्व भ्रांती त्यांची गेलेली आहे. त्यांचंच वचन आपण आता पाहिलं. देहाचा निराश पाविजे ठाय. मुद्दा हा आहे, की या जगताकडून जेव्हा काही दुःखाचे भोग मला प्राप्त होतात प्रारब्धवशामध्ये, त्याचा ताप मला होत नाही, कारण मी त्याच्यापासून माझा वियोग करून घेतला आहे आणि यालाच म्हणायचं अधिभौतिक तापाची शांती, की जी ईश्वर शरणागतीचं आणि जगत सत्यत्व भ्रांतीच्या निवृत्तीचं फळ आहे. छान शब्द आहे ईश्वर शरणागती. कारण माझे प्रयत्न मी सगळे व्यवस्थित केलेले आहे. सर्व काळजी व्यवस्थित घ्यायची तेवढी मी घेतलेली आहे. तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये काही भोग मला प्राप्त झाले. ते माझ्या प्रारब्धाचे आहे आणि प्रारब्ध ही ईश्वराची व्यवस्था आहे आणि त्या ईश्वराला मी आहे ना, आपल्या सर्वांना असं वाटतं की नेहमी ईश्वराला शरणागत आहोत. रोज सकाळी नमस्कार करतो. पण हे सर्व लक्षात ठेवून हे सगळं स्वीकारून त्याप्रमाणे साधना करून जर केला तर तो नमस्कार खरा. नाहीतर दिवसा सकाळी नमस्कार करायचा आणि दिवसभर त्याच्या नावाने बोटं मोडायची. माझ्या जीवनात असं कसं, माझ्याच आयुष्यात असं कसं, तो बघ, ती बघ किती सुखात जगते आहे, इत्यादी. मग त्याला शरणागती म्हणतच नाही. मग परमपूज्य काका म्हणतात, "तो नमस्कार खरा, का ईश्वराशी केलेलं भांडण खरं? झगडा खरा तो." त्यामुळे ईश्वर शरणागती, जगत सत्यत्व भ्रांती जेव्हा समूळ आपली नष्ट होते, तेव्हा अधिभौतिक तापाची शांती होते. आणि तिसरा जो ताप आहे, अधिदैविक ताप आपण म्हणतो त्याला. मृत्यूसमयी देहपतनानंतर जर आपण मुक्त झालो नाही,
तर माझं जे सूक्ष्म शरीर आहे, ज्याला वासना शरीर असंही म्हणतात, त्याच्या वाट्याला ज्या यमयातना येतात, त्यांना अधिदैविक ताप असं म्हणतात. काही ठिकाणी अधिदैविक आणि अधिभौतिक तापाची व्याख्या थोडी वेगळी आहे. पण दासबोधामध्ये समर्थांनी जी व्याख्या केलेली आहे, ती आपण स्वीकारलेली आहे. काही बिघडत नाही, मी जसं म्हणालो. हे वर्गीकरण फक्त आपल्या सोयीसाठी केले. शेवटी ताप ते ताप आणि त्याच्यातून सुटका करून घेण्याचा मार्ग, युक्ती तीच आहे. उपाय तोच. त्याच्यात काही बदल नाही. त्यामुळे देहपतनाच्या वेळेला जर मला जीवनमुक्ती, आणि म्हणून जीवनमुक्ती शब्द वापरला. देहपतनानंतर त्याला विदेहमुक्ती असं म्हणतात. जीवनमुक्ती म्हणजे देहामध्ये आहे, पण जीवनमुक्त. त्याला ज्या अवस्थेमध्ये संत सद्गुरू असतात. शुभाशुभेन कर्मणा देहाते यमयातना स्वर्ग नरकादी भोक्तव्यम इदम चैवादी दैविकम. असा तो श्लोक आहे की शुभ आणि अशुभ कर्मानुसार जी काही शुभ अशुभ कर्म माझ्या हातून घडली असतील, त्याच्या मरणानंतर जे काही भोगावं लागतं त्याचं फल, त्या भोगाव्या लागणाऱ्या अनुक्रमेमध्ये स्वर्गातील सुख म्हणा, नरकातील यमयातना म्हणा, हे जे काही त्या जीवाला भोगावं लागतं, जे ताप होतात, त्याला अधिदैविक ताप असं म्हटलं. आणि अधिदैविक तापाचं मूळ कशामध्ये आहे? आता लक्षात आलंच असेल. साधं गणित आहे. मोक्ष न मिळण्यामध्ये आहे. कारण कारण आध्यात्मिक जर आधीचे जे 2 ताप आहेत, आध्यात्मिक ताप आणि अधिभौतिक ताप यांची जर शांती झाली, तर काय होतं? मी मुक्त होतो. आणि मी मुक्त झाल्यामुळे काय होतं, तर संपूर्ण माझं जे वासना शरीर आहे, तेच नष्ट होतं मृत्यूनंतर. त्या देहाचं पतन जेव्हा होतं, जीवनमुक्ताचं काय होतं किंवा त्याच्या मृत्यूमध्ये आणि आपल्या मृत्यूमध्ये काय फरक असतो? तो हाच फरक असतो. माझा सूक्ष्मदेह, वासना देह जीवनमुक्ती जर मिळाली नाही, तर तो जाणारच आहे पुढच्या प्रवासात. पुन्हा पुनर्जन्म आहेच. पुनरपी जननम, पुनरपी मरणम. त्या चक्रात मी अडकणारच आहे. पण तो मनुष्याचा देह असेल का? सांगता येत नाही. ते सगळं अजून वेगळं. आपल्या कर्मानुसार होणारं सगळं प्रवास आहे तो. पण माझा सूक्ष्मदेह जाणारच आहे. पुन्हा हे भोगण्याचं सगळं सत्र सुरू होणार आहे. पण जर मला या तापांची शांती झाल्यामुळे जर मला मुक्ती लाभली असेल, तर माझं संपूर्ण वासना शरीरच, त्या जीवनमुक्ताचं वासना शरीर इथे नष्ट होतं. त्यामुळे अधिदैविक ताप त्याच्या वाट्यालाच येत नाही. आणि ते न आल्यामुळे त्या तापाची देखील शांती होते. ओम शांती, शांती, शांती. थोडक्यामध्ये काय आहे? जीवनमुक्त होणे हाच या तिन्ही तापांच्या शांतीचा उपाय आहे. आणि ही शांती जिथून आपण सुरुवात केली, तिथे याचा या विषयाचा उपसंहार करू, की ही शांती कमवावी लागते. प्रार्थना म्हणा, आशीर्वाद म्हणा, काय सदिच्छा म्हणा, सद्भावना म्हणा, कृपेची अपेक्षा म्हणा, इत्यादींनी मिळणारी जी शांती असते, त्याचं स्वरूप फार तर फार मानसिक स्थैर्य, थोडंसं माझं काय म्हणा, आपलं असतं ना, माझं मन बेचैन आहे, थोडेसे स्तोत्र म्हटले, थोडंसं बरं वाटतं. मानसिक स्थैर्य, श्रद्धेची दृढता नक्कीच होते त्यांनी. तात्कालिक प्रसन्नता सुद्धा लाभते. एक प्रकारचा आपल्याला दिलासा मिळू शकतो, आधार मिळू शकतो, इत्यादी प्रकारची ती फक्त असते. पण जोपर्यंत अशांतीची कारणं मुळातून मी दूर करत नाही, काय शब्द वापरला? मी दूर करत नाही, म्हणजे मी त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. तोपर्यंत या त्रिविध तापांची खरी आणि शाश्वत अशी शांती होणार नाही. आणि शेवटी ज्या उपनिषदाच्या आरंभी आणि शेवटी हा मंत्र म्हणायचा असतो, ओम शांती, शांती, शांती. त्या उपनिषदातच या 3 प्रकारची शांती लाभण्याचे जे उपाय असतात ना, ते सांगितले असतात.
आणि अशाच एका उपनिषदाचा म्हणजेच गणपती अथर्व शीर्षाच्या प्रत्यक्ष चिंतनाला आपण पुढच्या सत्रापासून शुभारंभ करूया. आज आपली वेळ झालेली आहे. त्यामुळे आज इथे थांबू. आपल्या वाणीला विराम देऊ आणि प्रत्यक्ष चिंतनाला पुढच्या सत्रापासून शुभारंभ करूया. आणि आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.